नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला अनेक सुंदर समुद्र किनाऱ्यांचं वरदान लाभलंय आणि ते सौंदर्य पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलंय. जेव्हा कधीही मी कोणत्याही समुद्र किनाऱ्यावर जातो ना, तेव्हा माझा आनंद उत्साह अगदी भरभरून वाहतो, अगदी त्या किनाऱ्यांच्या लाटांसारखाच. आज मी तुम्हाला असाच एक बीच दाखवणार आहे जो अजूनही पर्यटनाच्या नकाशावर फारसा प्रचलित नाहीये. त्या बीचला एका रम्य संध्याकाळी आम्ही पोहोचलो तेव्हा एक रमणीय ठिकाण पाहिल्याचा निखळ असा आनंद आम्हाला लाभला. पांढऱ्या शुभ्र मऊ रेतीच्या पुळणीमागचं सुरूचं बन, चमचमणाऱ्या फेसाळ लाटा, मागे खाडीच्या मुखाशी दाटलेली गर्द अशी झाडी, दुसऱ्या बाजूच्या किनाऱ्याला डोंगराशी टक्कर देणाऱ्या लाटा, सुरूच्या बनापलीकडे हे भला मोठा दुसऱ्या गावचा समुद्र किनारा, असा निसर्ग नजारा दाखवणारा एक सुंदर किनारा आम्ही पाहिला. इथे नीरव शांतता, स्वच्छता आणि सौंदर्य पाहून आम्ही अक्षरशः लहान बाळासारखं बागडलो, रमलो, खेळलो. हा सगळा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे. सुप्रसिद्ध जागृत देवस्थान असणाऱ्या आडिवरे गावच्या महाकाली देवीचं माहेर असणारं वेत्ते हे गाव आणि याच वेत्ते गावचा वेत्ते बीच आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा चला सुरू करू हा सुंदर असा व्हिडिओ. आम्ही राजापूरहून बारसू मार्गे रत्नागिरीच्या दिशेने निघालो. या रस्त्याने जातानाच मग काही काळ बारसू रिफायनरीच्या विरोधात झालेलं जनआंदोलन आठवलं. याच निसर्गरम्य पट्ट्यात हे जनआंदोलन झालं. याच रस्त्याने थोडंसं पुढे गेलं की वेत्ते चौपाटी असा बोर्ड दिसतो. इथून बरोबर 7 किलोमीटरवर कनकादित्याचं मंदिर आणि देवघळीचा कशेळी बीच आहे. कमाल ठिकाण आहेत. आणि अवघ्या 4 किलोमीटरवर सुंदर असा एक समुद्र किनारा आहे. आम्ही त्या समुद्र किनाऱ्याच्या दिशेने निघालो. पावसाळ्यात रस्ते एकदम तजेलदार अशा हिरवाईने नटलेले होते. मुले शाळेतून घरी तर गुरं चरून गोठ्याकडे चालली होती. काही वेळातच पुढे आलो. नारळा पोफळीमध्ये लपलेलं वेत्ते गाव दिसलं. ते पार करून गाडी किनाऱ्यावर आली. इथे पुढे पाणी दिसलं पण किनारा आहे असं काही वाटेना. आता इथं वेत्ते बीचचं शेवट आहे बरं का. इथे आलोय आपण, गाडी इथे लावली, इथे मंदिर आहे आणि बीच म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. आता काय असं का दिसतंय मागे माहिती नाही आहे. व्ह्यू कसा आहे ते पाहूया. चला लेट्स गो. समुद्र तिकडे होते, इकडे नदीच आहे. गाडीपासून पायवाटेने चालू लागलो. ऋषी चाललाय बघा, पाखाडी आहे आणि वाव व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. आणि तो झकास असा समुद्र किनारा दिसला. सुंदर. ही मागे दिसणारी खाडी होती हे आता कळलं. आपल्यातल्या बऱ्याच सबस्क्रायबरनी, कोकण बांधवांनी हा कोकण किनारा तुम्ही नक्की पहा असं आधी सुचवलेलं. आज योग आला होता. रानफुलं फुलली होती. अजिबात गर्दी गोंगट नसलेल्या शांत निवांत अशा सागर तीराच्या एका बाजूला आम्ही पोहोचलो. जेमतेम 200-250 मीटरचा लांबीचा हा समुद्र किनारा. या किनाऱ्यावर कुठेही उभा राहा, पाण्याखालचा तळ तुम्हाला स्वच्छ दिसणार, इतके स्वच्छ पाणी. या मोठ्या लाटांच्या पलीकडे मोठमोठ्या बोटी पाण्यावरून विहार करत होत्या. उत्तरेला एक टेकडी तर दक्षिणेला तिवरे खाडीचं मुख.
इथूनच समोर खाडी पलीकडे भली मोठी लांब लचक अशी किनारपट्टी दिसते. ती वाडा तिवरे आणि गोडिवणे गावची. ओहोटीच्या वेळी ही खाडी ओलांडून पलीकडे सुरूच्या बनात जाता येत असेल. यावेळी आम्हाला काही जाता नाही आलं, पण ते सुरूचं बन मात्र खूप खुणावत होतं. पांढऱ्या शुभ्र रेतीच्या पुळणीमागे सुरूचं बन दिसतं. त्यामुळे हा किनारा एक वेगळंच रूप धारण करतो. इथल्या समुद्राच्या फेसाळ अशा लाटा सोनेरी प्रकाशात न्हावून निघाल्या होत्या. रत्नांची खाण असलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी आणि रत्नागिरीतलं राजापूर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पण राजापूरच्या जवळ आणखी सुंदर एक समुद्र किनारा ज्याच्याबद्दल खूप कमी ऐकल्याची शक्यता असण्याची चान्सेस आहेत ते म्हणजे वेत्ते बीच. इथे कशळीचा एक बीच आहे, तोही सुंदर आहे. आणि आणखी एक दुसरा बीच म्हणजे हा वेत्ते बीच. तर या बीचवरती तुम्हाला मागच्या बाजूला खाडी दिसेल. सुंदर असं निसर्गरम्य खाडीचा विहंगम व्ह्यू तुम्हाला दिसतो. खाडीपासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला बीचचा विहंगम असा नजारा दिसतो. या बीचला खूप पसरलेला आहे, मोठा बीच आहे, विस्तीर्ण बीच आहे. आणि त्याचबरोबर त्या बीचवरती सुरूचं बन आहे. पांढऱ्या शुभ्र मऊ रेतीची मुलायम रेतीचा हा बीच आहे. दोनही बाजूला पसरलेला आहे. एका बाजूला छान असा डोंगर आहे, डोंगराच्या जवळ खडक आहेत, खडकांवरती धडकणाऱ्या पांढऱ्या शुभ्र लाटा आहेत. आणि मस्त असं सुरूचं बन आहे ज्याच्यामध्ये बसायला बाक आहेत. संध्याकाळच्या वेळी, सूर्यास्ताच्या वेळी अप्रतिम असा नजारा असतो. पावसाळ्यामध्ये, श्रावणामध्ये आम्ही वेत्ते बीचला आलोय. या ठिकाणी फक्त आम्ही तिघेच जण आहोत, कोणी नाहीये. मी तसंच शेतकरी कुटुंबातला, पुण्याजवळच्या एका गावातला शेतकरी कुटुंबातला, विहिरीमध्ये पोहणारा. त्यामुळे सर्वात मोठा जलाशय म्हणजे माझ्यासाठी विहीर होतं. आणि इयत्ता 5वीच्या शाळेतल्या सहलीमध्ये पहिल्यांदा मी समुद्र पाहिला. शेतातल्या विहिरी पाहणाऱ्या माझ्यासारख्या मुलाने जेव्हा विशाल अमर्याद असा समुद्र पाहिला ना, तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता की मी इतकं मोठं पाणी पाहतोय. पुढे याच समुद्रकिनाऱ्याच्या अखंड प्रेमात राहिलो. वेत्ते बीचला शांतता खरंच खाऊन टाकते. इतकं प्रसन्न वाटतंय ना संध्याकाळच्या वेळी. कारण त्या पाण्यामध्ये बसायला खूप मजा येत असणार आहे. आता पाणी आहे, खूप पलीकडे जाता येत नाहीये. पण जर तिथं जाता आलं असतं ना तर उंचच्या उंच असं पाण्याच्या मध्ये मस्त फिरायला वाटलं असतं. आणि बाकं पण ठेवलेली आहेत गावकऱ्यांनी. संध्याकाळच्या वेळी झकास नजारा असणार आहे. कदाचित त्या डोंगरावर मागचा ट्रेक पण करता येईल. सो डोंगरावर असं ट्रेक करत समुद्र पाहायचा, पलीकडे खाली उतरायचं, बीचने चालत सुरूच्या बाणात यायचं, मस्त बाकांवरती बसायचं आणि हा मस्त असा सूर्यास्त पाहायचा संध्याकाळचा. सो हे सगळं शक्य आहे इथे. आणि त्यासाठी अप्रतिम बीच आहे. हे बघितलं का, इथं एकदा लाट आली ते भिजलं ना जमीन, हळूहळू हळूहळू जमीन वाळत जाते, आपल्या डोळ्यासमोर वाळलेली दिसते. कॅमेऱ्यात कदाचित कॅप्चर होईल का नाही माहित नाही, पण नजारा एक नंबर आहे बघायला. मंडळी, वातावरणच इतकं सुंदर होतं ना की अंगातले सगळे किडे बाहेर पडायला लागले. फुल ऑन मस्ती. मऊ पांढऱ्या बारीक ओलसर वाळूत अनवाणी पायांनी चालणं म्हणजे तर तळव्यांचा लाड केल्यासारखंच असतं. मलाही खूप आवडतं. प्रत्येक किनारा वेगळा. त्या समुद्राला जणू थांबवण्याची शक्ती
त्या किनाऱ्याला लाभलेली असते. कित्येक अजस्र घणाघाती लाटा या किनाऱ्याला धडकून मागे सारायचा प्रयत्न करत असतात. पण तो मात्र तिथेच असतो, अगदी अविचल. हाच किनारा त्याच्या जवळ जाऊन बसलं की मन खुलवतो, फुलवतो. कधी आसवांची वाट मोकळी करून देतो, तर कधी हास्याची कारंजी उडवतो. याच्या सानिध्यात लाटांची गाज, ओसरणाऱ्या लाटांवर फुटणाऱ्या बुडबुड्यांचा आवाज, थंड हवेचा स्पर्श, सूर्याची सोनेरी किरणं, पक्ष्यांची हवेत उडणारी एखादी माळ, पाण्यावर, समुद्राच्या पाण्यावर विसावलेल्या डुलणाऱ्या बोटी, अद्भुत असा अनुभव देतो. खरं तर समुद्रावरच आपण अपरंपार पसरलेलं आकाश आणि दोघांमधलं क्षितिज पाहतो. इतर वेळी असा आभाळ आपल्याला कुठे पाहायला मिळतो? समुद्राचा किनारा ही एक अशी जागा आहे ना, जिथे निसर्ग आणि मनुष्य एकदम अनोख्या प्रकारे भेटतात. या किनाऱ्यानं माझं बालपण रिफ्रेश करून टाकलं. अशा तऱ्हेने वेत्ते बीच पाहून झालाय आणि आपण आता निघालोय, कारण सूर्य अस्ताला गेलाय. चला. इथल्या स्थानिकांच्या लोककथेप्रमाणे प्राचीन काळी आडिवरेच्या महाकालीची मूर्ती वेत्तेच्या समुद्रकिनाऱ्यावर ग्रामस्थांना सापडली. इथे कोळ्याच्या जाळ्यात सापडलेली ही मूर्ती एका धनिक व्यापाऱ्याने आडिवरे येथे स्थानापन्न केली. समुद्राच्या जाळ्यात मूर्ती सापडल्यावर किनाऱ्यावर आणून प्रथम ज्या ठिकाणी पिंपळाखाली ठेवली गेली त्या जागेला श्री देवथंब असं सांगितलं जातं. इथे ग्रामस्थांनी पार बांधून त्याचं पावित्र्य राखले, निदर्शन घेतलं. त्यामुळे आजही आडिवरेच्या महाकालीचं माहेर वेत्तेगाव समजलं जातं. अशाच नवनवीन गोष्टी कोकणाच्या व्हिडिओतून मी शेअर करत असतो. या सगळ्या पाहायच्या असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तेव्हा ज्या लोकांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि त्या खालची घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचे आलेले व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. चला, पाहत राहा आपलं चॅनल सोमनाथ नागोळी. निसर्ग पाहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत.